कदाचित हा पदार्थ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवलेलं आहे आज. तर आज मी मस्त असे आलू टूप बनवलेले आहेत आणि ते मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर त्यासाठी मी ते एक जे आपले छोटे बटाटे मिळतात छोट्या आकाराचे ते बटाटे घेतलेले आहेत आणि मी हे जे टूक आहे हे मी साल न काढता बनवणार आहे. म्हणजे बटाट्याची साल मी काढणार नाही आहे, तर सालीसकट मी हे बनवून घेणार आहे. त्यामुळे हे अगदी 4 ते 5 पाण्यातून मी एकदम स्वच्छ धुवून घेतले, कारण सालीला खूप माती असते कधी कधी. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरला मी 2 शिट्ट्या देऊन हे शिजवून घेतलेले आहेत. आता हे बटाटे शिजवताना आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचे नाही आहे. आता पुढची प्रोसिजर आपण बघूया. तर हे असे उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत आणि एक पेला घ्या किंवा वाटी घ्या. तर त्या साह्याने मी हे असे बटाटे जे आहेत ते प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून मला हे चपटे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला फ्राय केल्यानंतर हे क्रिस्पी असे तयार होतील. आणि एकतर मी हे सालीसकट वापरलेले आहेत, त्यामुळे साल पण एकदम छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते. म्हणजे साल काढून जे तुम्ही आलू टूप करता ते पण क्रिस्पी होतात, पण हे सालीसकट केलेले जे बटाटे आहेत ते एकदम एक्स्ट्रा क्रिस्पी होतात. तर असे हे मी सगळे बटाटे असे मी हे प्रेस करून घेतलेले आहेत. आता फ्राय करण्यासाठी इथे मी कढईत तेल ठेवलेलं आहे आणि तेल हे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. अशी हातावर वाफ येते आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस जो आहे फ्लेम जे आहे गॅसची ती लो टू मिडियम करून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर असे एक एक बटाटे असे या तेलात टाकून तुम्ही हे छान असे फ्राय करून घ्या. आता खालून असे व्यवस्थित फ्राय झालेले लक्षात येतातच ते. तर असे खालून व्यवस्थित फ्राय झाले की हे मी असे परतवून घेणार आहे आणि दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी असे हे मी फ्राय करून घेणार आहे. याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल अतिशय छान असा एकदम छान असा हा बटाटा फ्राय झालेला आहे. आता हे सगळे बटाटे असे छान असे लालसर गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता हे मी काढून घेणार आहे. अतिशय सोपी आणि एकदम अशी चटपटीत अशी ही एक सिंधी रेसिपी आहे आणि पटकन पण होते. काहीतरी आपल्याला अगदी पटकन असं चविष्ट खायचं असेल तर तुम्ही हे आलू टूप बनवू शकता. त्यामुळे नक्की तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता इथे मी 1 टीस्पून जी स्पायसीवाली मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे. 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून मी चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ आहे. आणि 1 टीस्पून भरून असं मी धने पावडर घेतलेले आहे. आता हे सगळे मसाले जे आहेत ते हे जे आपण फ्राय केलेले बटाटे आहेत त्याच्यावर मी टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. हे आता मिक्स करताना असं या पद्धतीने मी जसं दाखवलेलं त्या पद्धतीने मिक्स करून घ्या. म्हणजे जे हे बटाटे आहेत ते हाताने जर तुम्ही मिक्स करायला गेलं किंवा चमच्याने जर मिक्स करायला गेलं तर कदाचित तुटू शकतात. हे एवढे क्रिस्पी झालेले आहेत. त्यामुळे असे हे मिक्स करून घ्या. फ्राय केले गेले लगेचच आपण हे कोरडे मसाले यात टाकलेले, त्यामुळे ही जी बटाटे आहे त्याला खूप छान अशी ही मसाल्याची लेयर वरून अशी लागते आणि छान असे हे छान एकदम स्पायसी आणि चटपटीत बनतात. त्यामुळं नक्की तुम्ही ही माझी साधी सोपी रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा. तुम्हाला पण ही चटपटीत रेसिपी नक्की आवडेल आणि अशाच रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.